नामाची बळे न भेऊ सर्वता कळी काळाचे माथा सोटे मारू वैकुंठीचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गावोनी नाचू रंगी सुखाचा सोहळा करोनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचू रंगी सावता म्हणे ऐसा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्गधरा तेने मुक्तीद्वारा ओळंगती वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचू रंगी श्री ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्गला जिही आनिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविली योगिया चांग देवा तिही केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघा
माढारा गण गण गणात बोले वा हो गण 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 गणात बोले गण गण गणात बोले सामर्थाने गजाननाचा सामर्थाने गजाननाचा शंकर साई माघारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले तीर्थाचे प्राशन करीता भजनाचे प्राशन करिया पद तीर्थाचे प्राशन करीता हो हा हो मुखी झळकले आसू आसू मुखी झळकले आसू माय मामुली गजाननाने माय मामुली गजाननाने क्षणात पुसले आसू ओ क्षणात पुसले आसू टाळ वाजवा एक टाळ टाळ सर्वांनी टाळी वाजवा एक टाळी एक जय हो वा शेगाविया चला जाऊया शेगाविया चला जाऊया आनंदाच्या माहेराला सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माढारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नामाची बळे न भिवू सर्वता कळी काळाचे माथा सोठे मारू वैकुंठीचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गावूनी नाचू रंगी कैवल्य कनकदाते भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ मौली ज्ञानोबराया जगद्गुरु जगदवंदिने वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय आधी शक्ती जगन्माता ईसाई मुक्तय विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपान देवा भक्त शिरोमणी संत शिरोमणी सावतोबा सकल साधू संत सानंद सुकुणाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज श्री संत महालू बाबा सकल साधू संत या संत परंपरेच्या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेला गोंडस फळांपैकी एक भक्त शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे संत शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे अन्यथा ज्या वेळेस पंढरीनाथाच्या भेटीसाठी सर्व भक्त माऊली अलंकापूर नगरीवरून पंढरपूरला जातात देहूवरून श्री तुकोबाराय पंढरपूरला जातात पैठणवरून श्रीनाथ महाराज पंढरपूरला जातात पण आमचे पंढरीनाथ पंढरपूरला न थांबता जर कुठल्या संतासाठी विटेवरून उतरले असतील तर ते संत संत शिरोमणी सावता महाराज आहेत आणि सावता महाराजांसाठी देव आरणगाव भेंडी या ठिकाणी येतो या अधिकाराचे असणारे संत आणि ही सावता महाराजांनीच दिलेली बुद्धी की माझ्या समोर माझाच अभंग निवडून त्याच अभंगावर काहीतरी बहुश्रुत चिंतन करून भावी श्रोते सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला या भव्य दिव्य स्वरूपाच्या अखंड रिनाम संकीर्तन सप्ताहामध्ये
भगवान श्री सावता महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने श्री संत माहळू बाबांच्या कृपा आशीर्वादाने 15 वर्षाची ही परंपरा आहे आणि 16व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आहे. त्या सप्ताहासाठी जमलेले सर्व वारकरी वैष्णव, वारकरी टाळकरी सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये आपली ही सेवा सिद्धीला जाते. त्यामध्ये पखवाजावर उत्तम पद्धतीने साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण प्रमोद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने गायनाचार्य म्हणून विशेष साथ संगीत ज्यांची आपल्याला लागली आदरणीय श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद नामदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने संगीत विशारद ज्ञानेश्वर महाराज रहाटे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने संगीत विशारद शिवाजी महाराज वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रणव महाराज मंडळकर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण सर्वच गावातले हे बाल कलाकार मंडळी, बाल वारकरी वैष्णव सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि तुम्हा सर्वांच्या समर्पणाने समन्वयाने भगवान श्री सावतोबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने आयोजित केलेल्या सप्ताहामध्ये आजच्या या 5व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मी तुम्हा सर्व भाविक श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने ज्यांच्या मुखारविंदे तुम्ही सुंदर पद्धतीने संत चरित्र कथा श्रवण करतायत पूजनीय श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य एकनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय श्री हरिभक्तपरायण पूजनीय गुरुवर्य प्रकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्यावर नितांत प्रेम करणारी सर्व ही मंडळी आहेत. मी तुम्हा सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करून व या वेळेमध्ये आपण भगवान श्री सावता महाराजांच्या अभंगाचा बहुश्रुत विचार करू. विठ्ठल संत वाङ्मयामध्ये प्रत्येक संतांच्या अनुभवाला आलेल्या मुखारविंदे त्यांच्या अनुभवातून कृतीद्वारे संतांनी आपल्यासमोर तो अनुभव प्रगट केला आहे. संतांनी ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव प्रगट केलाय तो प्रगट करत असताना तो संत वाङ्मयाच्या स्वरूपाने सुद्धा प्रगट झालाय. बघा, संत वाङ्मयाच्या स्वरूपाने प्रगट झालेला अनुभव म्हणजे भगवान श्री तुकोबारांच्या जीवनामध्ये काही आलेले अनुभव. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकोबारांनी जे चाखलं, तुकोबारांनी जे आपल्या जीवनामध्ये अनुभवलं ते तुकोबारांनी समाजासमोर मांडलं. आता तुकोबारांनी समाजासमोर मांडत असताना अनेक प्रकारच्या वाङ्मयामध्ये गाथेमध्ये श्री तुकोबारांनी जे अनुभवलं ते सांगितलं. तुकोबारांनी काय अनुभवलं? तुकोबारांनी अनुभवलं हा संसार दुःखाचा आहे. मग तुकोबारांनी आपल्याला सांगितलं येरती माईके दुःखाची जनिती नाही आदियंती अवसानी. तुकोबारांनी जे अनुभवलं ते आपल्याला सांगितलं. अजून सांगतो ऐका. अशी अनेक संत परंपरेच्या यादीमध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचाही नंबर आहे. संत शिरोमणी सावता महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जे अनुभवलं ते सुद्धा सावतोबांनी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या समोर संत वाङ्मयाच्या द्वारा प्रगट केलं आहे. मग सावतोबांनी आपल्यासमोर काय प्रगट केलं? संत शिरोमणी सावतोबांनी प्रगट केलेल्या वाङ्मयामध्ये अभंग रचनेमध्ये नेमका आहे तरी काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला इथं न बसता आपल्याला अरणगाव भेंडीला जावं लागेल. चला अरणगाव भेंडीला. नेमकं सावता महाराजांचं जीवनचरित्र आहे तरी काय ऐका. संत म्हटल्यानंतर संतांचा अधिकार 4 कुटीद्वारे स्पष्ट होतो. संसारिक जीवापेक्षा साधक, साधकापेक्षा सिद्ध, सिद्धापेक्षा वैष्णव आणि वैष्णवापेक्षा अग्रगण्य स्थान फक्त आणि फक्त संतांनाच आहे. ऐका, संतांपेक्षा मोठं या जीवनात जगतात दुसरे मात्र कोणीच नाही. स्वतः देव ज्यांच्या तुलनेने कमी पडतो आणि जिथे देवाचा अधिकार थांबतो तिथून पुढे संतांचा अधिकार चालू होतो. अजून पुढे जाऊन सांगतो ऐका. आमचे श्रीगुरु नेहमी सांगतात, ते म्हणतात संत आपल्यावर कृपा करतील की नाही करतील हा पुढचा विषय झाला, पण संतांचं वाङ्मय, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, भगवान श्री तुकोबारांची गाथा, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी जर आपल्यावर कृपा केली तर समजावं ज्ञानोबारांनीच आपल्यावर कृपा केली. भगवान श्री तुकोबारांच्या गाथेने आपल्यावर कृपा केली समजावं श्री तुकोबारांनीच आपल्यावर कृपा केली. पण ऐका, संत कोणावरही कृपा करत नाही. संतांची कृपा जर तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांच्या कृपेद्वारे, जर संत तुम्हाला जवळ पाहिजे असतील तर संतांनी जे जीवनामध्ये केलं ते तुम्ही आम्ही करा. संत आपल्या जवळ आपोआप आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, एका टायमाला देव सहज येऊ शकतो पण संत सहज येऊ शकत नाही. देवाला बोलवत असताना
अंतर्बाह्य साक्षात्कार भाव देवासमोर प्रकट केल्यानंतर देव तर सहज येतो. देवाला बोलवा, देव आल्याशिवाय राहत नाही. देव प्रत्येकासाठी येतो. पण ऐका, अहो ज्या देवाला सुद्धा संतांची येण्याची अपेक्षा आहे, ते संत जर एकदा जवळ केले तर समजावं देव आपल्या जवळच आहे. का? संत जवळ असल्यामुळे देव जवळ आहे ना. जरा ऐका, सोप्या भाषेत सांगतो. संत जवळ असल्यामुळे देव कसा जवळ आला? ऐका, संतांच्या हाताला धरा. संतांच्या हाताला धरल्यानंतर भगवान पंढरीनाथ तुमचा लळा पाळतो. हे श्री निळोबरांनी गाथ्यामध्ये सांगितलं. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. लळाचा पाळी पंढरीनाथ लळाचा, पाळी पंढरीनाथ लळाचा. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. हरितीचा हात साजन पावत, धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पंढरीनाथ लळा त्यांचा पाळतो ज्यांच्या हाताला संतांनी धरलाय. आता संत प्रत्येकाच्या हाताला धरत नाही. आपण संतांजवळ जा, संत काय करतील माहिती तुम्हाला? संत त्यांची जागा तुम्हाला बसण्यासाठी देतील. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले, हे संतच करू शकतात. या जीवनामध्ये दुसरं ते कोणी करू शकत नाही. अहो संतांनी आपल्यासाठी काय काय केलंय, संतांचं सांगणं, संतांचं कर्तृत्व. अहो संतांचं आपण रात्रंदिवस जरी सांगितलं तरी संतांची चरित्र कथा, संतांचं वाङ्मय सांगत असताना हा जीव थकणार नाही. पण तुमचे कान थकल्याशिवाय राहणार नाही. पण कानाचे चोचले पुरवण्यासाठीचं कीर्तन नाही. ऐका, संतांचं वाङ्मय आणि संतांचं चरित्र हे जर आपण आजच्या दिवशी श्रवण केलं, हे जर आजच्या दिवशी तुमच्या आमच्या कानावर आलं, अहो हे चरित्र पंढरीनाथाला सुद्धा आवडेल का? स्वतः ज्ञानोबा सांगतात, ते हे प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. मग देवाला जे आवडणार आहे, देवाला आवडणारे भक्त संत शिरोमणी सावता महाराज. मग सावता महाराजांच्या आरणगाव भेंडी गेल्यानंतर नेमकं सावता महाराजांचं चरित्र आपल्याला शिकवतं तरी काय? प्रत्येक संतांचं चरित्र प्रत्येक सामान्य जीवाला काही ना काहीतरी शिकवून जातं. ऐका, जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचं चरित्र आपल्याला शिकवून जातं की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पुन्हा संसार करत असताना परमार्थही तेवढ्याच ताकदीचा केला पाहिजे. हे तुकोबारायांचं चरित्र शिकवतं. ऐका, ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्याला काय शिकवतं? ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्याला शिकवतं, वय जरी कमी असलं, ऐका, वय जरी कमी असलं तरी स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत नसतं. आणि जर स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत राहिलं असतं तर 800 वर्षापासून एका 22 वर्षाच्या तरुणाला लोकांनी माऊली म्हणून हाका मारल्या नसतात. हे माऊलींचं चरित्र आपल्याला शिकवतं. ऐका, मग त्याच पद्धतीने आईसाहेबांचं चरित्र आपल्याला काय शिकवतं? आईसाहेबांचं चरित्र आपल्याला शिकवतं काय? जीवनामध्ये देवाचं नामस्मरण तर सातत्याने असावंच, पण आईसाहेबांचं चरित्र ज्या वेळेस आपण श्रवण करतो, किंबहुना त्यांचं नाव जरी आपण मुखामध्ये धारण केलं तर ते नाम मुखामध्ये धारण केल्यानंतर सुद्धा नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय काय त्याची फलश्रुती प्राप्त होती. मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. प्रत्येक संतांचं चरित्र काही ना काही शिकवतं. तसं सावता महाराजांचं चरित्र आपल्याला काय शिकवतं? सावता महाराजांचं चरित्र आपल्याला एक गोष्ट शिकवते. देवाने आपल्याला जरी किती दिलेलं असलं
तरी आपण देवाचे उपकार किती मानतोय याच्यावरून देवाने दिलेला अवलंबून आणि काही काळ मर्यादित काळ टिकून राहतं. पण जर देवाने दिलेल्याच्या उपकाराची जाणीव आपण ठेवली नाही तर देव आहे ते सुद्धा घ्यायला कमी करत नाही. हा, मग जरी वाटत असेल सावता महाराजांचं चरित्र काय शिकवतं ते एकच शिकवतं. सावता महाराजांनी काळ्या ढेकळामध्ये देव बघितला, पण सामान्य जीवाने आताच्या वर्तमान स्थितीला माणसामधला सुद्धा देव पाहू शकले नाही. ही मोठी आजची शोकांतिका आहे. सावता महाराजांचं चरित्र एक शिकवतं काय, काळ्या ढेकळांमध्ये सावतोबांनी देव पाहिला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावतोबांचा जन्म. आता सावता महाराजांचं चरित्र एवढं गोडे महाराज. सावता महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन येतं. सावता महाराज एकेकाळी त्यांच्याच रानामध्ये बसलेले असताना भगवान पंढरीनाथ पळत 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 पंढरपूर वरून येतो आरणगाव भेंडीला. त्या झाडाला पाठ लावून सावतोबा बसलेले आहे. पण सावतोबांना बघितल्यानंतर देवाने सांगावं, सावतोबा नामदेवराय ज्ञानोबाराय हे दोन चोर माझ्या पाठीमागे लागले, मला लपवा. लपवा म्हटल्यानंतर सावतोबांनी सांगितलं नाही, देवा आमच्या गावात आलाय, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सर्व मला माझाच, लपा तिथं. सावतोबा असे बोलले नाही. सावतोबांनी काय केलं, देवाला सांगितलं, देवा मला माहिती तू कसा आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देवा तू चांगल्या चांगल्यांच्या हातात सापडत नाही, आता तू माझ्या हातात सापडलाय. हे सापडण्यासाठी सुद्धा मी खूप कष्ट घेतले. देवा द्वापार युगामध्ये मी पेंद्याच्या स्वरूपाने अवतार घेतला, हे सावतोबा सांगतात. आणि अवतार घेतल्यानंतर आयुष्यभर तुझ्यासोबत भांडण केलं, तेव्हा काही तुला जवळ करता आलं नाही. बर मग आता माझ्या हातात तू सापडलाय ना, आता तुला मी जाऊ देणार नाही. काय केलं सावता महाराजांनी, बाजूलाच असणारा विळा उचलला, मागचा पुढचा काहीच विचार न करता तर किशी तो तो विळा आपल्या छातीमध्ये रोवला. आणि छातीमध्ये रोवल्यानंतर पंढरीनाथाला सांगितलं, देवा लपायचंय, लप माझ्या छातीमध्ये. हे दृश्य नामदेवरायांनी पाहावं. आणि पाहिल्यानंतर नामदेवराय म्हणतात, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता हे त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता. धन्यदाची माता, धन्यदाचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्यदाची माता, धन्यदाचा पिता, साठविला दाता सांगावं, देवा आजपर्यंत कोणाच्या जवळ तू गेला नाही, आणि ज्यांच्या जवळ तू गेला त्यांनी साक्षात त्यांच्या हृदयामध्ये तुला स्थान दिलं. असे भक्त नेमका आहे तरी कोण, हे नामदेवरांनी डोळ्यांनी पाहावं. आणि पाहिल्यानंतर म्हणावं काय, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेवरांनी म्हणावं, असे संत जन्माला आल्यानंतर नेमकं होतं तरी काय, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळियाचा. माशी संत जन्माला आल्यानंतर संत वाङ्मयाने त्या संतांना किती धन्यता दिली, किती धन्यता दिली. ऐका, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी,
केलं देवाचं नामस्मरण. आता जे अनुभवलं ते सावतोबांनी आपल्याला आजच्या अभंगामध्ये सांगितलं. ऐका, 3 मुद्दे पडतो: संतांचा महिमा, देवाचा महिमा आणि नामाचा महिमा. संतांच्या महिम्याने काय होतं, संतांचं वाङ्मय किंवा संतांचा महिमा हे आपल्याला दोघंही सांगू शकतात की संतांचं वाङ्मय म्हणजे संतांचा अधिकार आणि संतांचा महिमा किती श्रेष्ठ आहे. ऐका, नामदेवराय समाधी प्रकरणामध्ये गोड वर्णन करत असताना म्हणतात, ज्या पंढरीनाथाची तुम्ही आम्ही पूजा करतो तो पंढरीनाथ पंढरपूरला न थांबता अलंकापूर ग्रामाला येतो आणि आळंदीला आल्यानंतर काय करतो, ज्या पंढरीनाथाचं चरणतीर्थ आपण प्राशन करण्याचा प्रयत्न करतो तोच पंढरीनाथ आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबरांच्या चरणकमलाची पूजा केल्यानंतर ज्ञानोबरांचं चरणतीर्थ प्राशन करून म्हणतो, मने कृतकृत्य झालो मी. हे मी सांगत नाही, नामदेवराय समाधी प्रकरणात गोड सांगतात. नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबरांसाठी एक पाठ, सोपान देवांसाठी एक पाठ, दोघं पाठांवर दोघं संत बसवलेत. मग ही पूजा करण्यासाठी कोण आलं? ऐका, विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजिरी केशवराज, त्याचे मस्तकी वाहतसे विठ्ठला. काय केलं देवाने? पंढरीनाथाने ज्ञानोबारांचं चरणतीर्थ घेतलं. चरणतीर्थ घेतले तेने समस्त मंदिर शिंपिले, आपण मुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो मी. हे कोणी केलं? पंढरीनाथाने केलं. कोणाची सेवा केली? ज्ञानोबरांची सेवा केली. ऐका, संतांचा महिमा किती विशेष आहे. अहो, संतांचा महिमा एवढा विशेष आहे, या संतांच्याच महिम्याला अनुसरून आपण अभंगामध्ये प्रवेश करू शकतो. काय संतांचा महिमा आहे? या संतांच्या महिम्याला अनुसरून, अभंगाच्या चरणाला अनुसरून, संत वाङ्मयाला अनुसरून संतांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे तो अधिकार सांगत असताना एकेकाळी भगवान श्री निवृत्तीनाथ ज्ञानोबराय सोपान देवान आई साहेब मुक्त आहे, घरामध्ये बसलेले. घरामध्ये बसलेले असताना काळाने यावं, यमाने यावं आणि ज्ञानोबरांकडे पाहिल्यानंतर निवृत्तीनाथांना सांगावं, देवा ज्ञानोबरांना घेण्याची वेळ आली. निवृत्तीनाथांनी काहीच न बोलता फक्त 2 बोटं दाखवले. ऐकताय ना तुम्ही? तुम्हाला झोप लागत नाही ना कोणाला? ऐका, 2च बोटं दाखवले. 2 बोटं दाखवल्यानंतर निवृत्तीनाथांनी हे 2 बोटं कशासाठी दाखवले? यमाला वाटलं 2 मिनिटांनी पुन्हा बोलवलंय म्हणून 2 बोटं दाखवले. 2 बोटं कशासाठी? डबल चाल म्हणायची म्हणून 2 बोटं दाखवले? अजिबात नाही. 2 बोटं कशासाठी दाखवले? यमाला वाटतं 2 दिवसांनी, 2 वर्षांनी, 2 वर्षांनी, 2 दिवसांनी यम पुन्हा येतो आणि पुन्हा निवृत्तीनाथांनी तशीच 2 बोटं दाखवावे. आता हे 2 बोटं पाहिल्यानंतर निवृत्तीनाथांना हात जोडून काळाने यमाने सांगावं, देवा नेमका आमच्याकडनं काही चुकलंय का? 2 दिवसापासून, 2 वर्षापासून आम्ही चक्रा मारतोय, ज्ञानोबरांना घेण्यासाठी येतोय. ऐका संतांचा अधिकार. निवृत्तीनाथांनी काळाला सांगावं, यमाला सांगावं, यमदेवता हे 2 बोटं म्हणजे काय? एक म्हणजे चंद्र आणि दुसरा म्हणजे सूर्य. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबराय आहेत. थांबा, जोपर्यंत ज्ञानोबराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. ऐका, ज्ञानोबरांवरती एखाद्या साधकाची अपार श्रद्धा आहे, निष्ठा आहे. आमचे श्री गुरु मोठे माऊली म्हणतात, ज्ञानोबरांवरती निष्ठा. ज्ञानोबराय म्हणजे आई, ज्ञानोबराय म्हणजे बाप, ज्ञानोबराय म्हणजे सर्वस्व. अशा एका साधकाची निष्ठा ज्ञानोबरांवरती असल्यानंतर ज्ञानोबराय काय करतात? अहो, ज्ञानोबरांच्या समाधीवर माथा ठेवल्यानंतर, ज्ञानोबरांच्या समाधीला कान लावल्यानंतर आज सुद्धा रामकृष्णारी विठ्ठल केशव हा मंत्र ऐकायला येतो. हा संतांचाच महिमा आहे. हा संतांचा महिमा आहे. हे मी सांगत नाही, संत वाङ्मय आपल्याला सांगतं. ज्ञानोबराय आज सुद्धा समाधीमध्ये कीर्तन करतात. ज्ञान देवे घेतले दान, बाबा बाळ छंदो. ज्ञान देवे घेतले दान, काळवाजवा. ज्ञान देवे घेतले दान, बाबा बाळ छंदो. ज्ञान देव घेतले दान, बाळ छंदो. हृदय धरोणी आध्यान, बाबा बाळ छंदो. हृदय धरोणी आध्यान,
छंदो समाधी में सदा निर्वाण बाबा बाळचंदो कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो 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 बाबा बाळचंदो हे नेमकं झालं तरी कशाच्या बळावर फक्त आणि फक्त नामाच्याच बळावर ज्ञानोबरांना कधी तुम्ही विचारात ज्ञानोबराय तुम्हाला नेमकं काय आवडतं ज्ञानोबर आपल्याला सहज उत्तर देतील आणि सांगतील ज्ञानोबरांनी फक्त एक सांगितलंय काय मला फक्त माझ्या पंढरीनाथाचं नाव आवडतं किती आवडतं गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे उच्चारिता मना वाटत लाज तुझे उच्चारिता मना वाटत लाज किती आवडतं देवाचं नाव श्री गुरु गाथामूर्ती बोधे बाबांच्या चालीमध्ये ऐका किती आवडतं देवाचं नाव ज्ञानोबारांना विचारल्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात मला माझ्या देवाचं नाव किती आवडतं तुझी आन वाहीन गा देवराया देवराया बहु आवडसी जेवा सोनिया तुझी आनवाही नगा देवराया तू आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया तुझी आनवाही विठोबा कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया ज्ञानोबारांनी सांगावं किती आवडतं तुझी आन वाहीन गा देवराया देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया ही ज्ञानोबारांच्या नामाविषयीची आवड ऐका संतांचा महिमा तोच नामाचा महिमा देवाचा महिमा नेमकं काय देवाचा महिमा फक्त एक देव काय करतो देव अवतारच घेत असताना भक्तासाठीच घेतो गीता आपल्याला सांगते देवाने अवतार केल्यासाठी घेतला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे देव अवतार घेत असताना भक्तासाठी म्हणजे सज्जनाचा देव नाही तर दुर्जनाचा देव एक सोपा प्रश्न विचारतो ऐका झोपलेल्या मावशी 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या ऐका नेमका देवाने अवतार घेतल्यानंतर देव एकतर सज्जनाचा असतो नाहीतर दुर्जनाचा असतो सज्जनाचा म्हणजे काय देवाने ज्या वेळेस अवतार घेतला त्यावेळेस देव एकतर हनुमंतरायाचे झाले नाहीतर रावणाच्या वधासाठी सज्जनाचा नाहीतर आवाशा मानातो डोलवा सज्जनाचा नाहीतर मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय का सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा देवाने अवतार घेतल्यानंतर देव एकतर राधिकेसाठी अवतार घेतो नाहीतर कंसाच्या वधासाठी अवतार घेतो सज्जनाचा नाहीतर दुर्जनांतर बोला सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा ऐका देवाने अवतार घेतल्यानंतर देव एकतर अवतार हिरण्यकश्यपूसाठी नाहीतर भक्त प्रल्हादासाठी सज्जनासाठी नाहीतर दुर्जनासाठी देवाचा अवतार देव आपल्यासाठी अवतार घेत नाही का नाही सांगतो पटवून देतो ऐका आपण सज्जन आहे की दुर्जन आहे हे जर बघायचं असेल तर भजन करा सांगतो विठ्ठला विठ्ठला
कोणासाठी घेतो? भक्ता राखे पाया भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्ता राखी पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी संहारी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी संहारी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची एक तर सज्जनाचा आहे नाही तर दुर्जनाचा आहे. मग ऐका, हे बसलेल्या भावी श्रोते सज्जन मायबापांना खूप कळकळीची विनंती करून एक साधा प्रश्न विचारतो. खूप लांबचा प्रवास करून आलोय, खूप शीण आहे. ऐका, एक सोपा प्रश्न विचारतो. देव एकतर सज्जनाचा असतो नाही तर दुर्जनाचा असतो. माझा प्रश्न असा आहे, आजच्या या कीर्तन सेवेसाठी सज्जन किती आणि दुर्जन किती? जेवढे कीर्तनाला सज्जन बसले असतील त्यांनी एकदा वरती हात करा. सज्जन सज्जन मी काय बोललो तुम्हाला कळालं का? परत बोलू का? जेवढे कीर्तनाला सज्जन बसले असतील त्यांनी हात वरती करा ना. करा हो, हसू नका, करा. सज्जन असतील तर हात वरती करा. नाही, मी एकच हात वरती करायला लावले, दोन दोन हात वरती करायला कोणी काय सांगितलं तुम्हाला? हा, आहे का? बरं, जेवढे सज्जन आहेत त्यांनी वरती हात केले. आता दुसरा सोपा प्रश्न विचारतो. बरं, खाली हात करा. आता ऐका, जेवढे दुर्जन असतील त्यांनी वरती हात करा. नेमकं विठाला विठाला सज्जनांनी हात वरती केले आणि दुर्जनांनी हात वरती केले. पण याचं सोपं उत्तर असं आहे, आपण सज्जनही नाही, आपण बोला फक्त बोला तर आपण दुर्जनही नाही. नेमकं आपण आहेत कोण? ऐका, जर आपण सज्जन नाही, आपण दुर्जन नाही, मग देव आपल्यासाठी अवतार घेतो? मुळात नाही. मग आपण कोण आहे? आपलं असं झालंय, सांगतो ऐका. या रस्त्याने जात असताना आपल्याला दोन मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि दुसरी रावणाची. आपण कुठली मूर्ती उचलणार आहे? मोठ्याने बोला, कुठली उचलणार आहे? बर, रामाची मूर्ती लोखंडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कुठली उचलणार आहे? नाही 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 नाही, आता आपण लोखंडाची उचलणार आहे, सोन्याचीच उचलणार आहे. मग आपला सज्जनपणा आणि आपला दुर्जनपणा पाहिल्यानंतर वाटतं तुम्हाला देवाने आपल्यासाठी अवतार घेतला? नाही नाही नाही. देव काय करू शकतो? मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. हा देवाचा महिमा झाला. पण ऐका, या देवाच्या महिमेला अनुसरून संतांचा महिमा किती विशेष आहे. संतांचा महिमा एवढा विशेष आहे, एवढा विशेष आहे. संत काय करतात? अहो, संतांचा अधिकार एकनाथ महाराज सांगतात काय? रेड्या मुखी ते बोले विला गर्भद्विजांचा हरविला रेड्या मुखी वेद बोलविला गर्भध्वजांचा हरविला. तो शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशन हरिनाम सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन हरे राम सर्वभूत सुख रूप ज्ञानोबा माझा. संतांचा अधिकार. माफ करा, थोडी तब्येत बरी नसल्यामुळे थोडा त्रास होतोय महाराज, सांभाळून घ्या. ऐका, संतांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे. अहो, फक्त संतांचा अधिकार श्रेष्ठ तर आहेच, पण देवाच्या अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे. बरोबर टेंबूकर काका म्हणतात, ज्ञानोबरांनी काय केलं?
ज्ञानोबरांनी प्राणी बोलवला, फक्त प्राणी बोलवला नाही, रेडा बोलवला, फक्त रेडा बोलवला नाही. हा, रेडाच्या मुखातून वेद बोलवला, फक्त वेद बोलवला नाही, ऋग्वेद बोलवला. ही संतांची ताकद आहे. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. हा संतांचा अधिकार. पण ऐका, ज्या ठिकाणी संतांचा अधिकार आणि अधिकार ज्याच्यामुळे प्राप्त झाला ते फक्त देवाचंच नाव आहे. या नावाला किती प्राधान्य आणि किती या नामाची ताकद, या नामाची ताकद सांगत असताना पहिलं उदाहरण जे आपण ज्ञानोबारांचं डोळ्यासमोर आणलं, आणि दुसरं उदाहरण याच अभंगाच्या चरणाला अनुसरून ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायचं. काय तुकोबारायचं उदाहरण? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. अहो, ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो तोच काळ तुकोबारांच्या घरी काम करतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. हा श्री तुकोबारांचा अधिकार म्हणजे संतांचा अधिकार. जरा ऐका, एवढ्या अधिकाराचे संत, या संतांनी नेमकं नामालाच प्राधान्य का दिलं? कारण की या नामाचा महिमा विशेष सांगत असताना तो महिमा एका संतांनी तर एवढा गोड भाषेत सांगितलाय. संताजी महाराज जगनाडे यांनी तो महिमा कसा विशेष सांगितला? त्यांनी तर सांगितलं, मला या नावाची गोडी लागली आणि गोडी लागल्यानंतर माझे श्री गुरु मला भेटले. म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबाराय. आणि महाराजांना फक्त एक मागणी केली, महाराज मला तुमच्याकडून काहीच नको, फक्त एक द्या. काय? अंतकाळी माझ्या येती सोडवणे मस्तक बैसने देईल त्याचे. मी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, माझं वैकुंठ गमन झाल्यानंतर संताजी महाराजांनी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर त्यांचा देह पुरण्यात आला. मग ऐका, देह पुरत असताना त्यांच्या पायावर माती, गुडघ्यावर माती, मांडीवर माती, पोटावर माती, पण संताजी महाराजांच्या मुखावर माती पडणार तेवढ्या संताजी महाराजांचं प्रेत उठून बसत होतं. आता हे प्रेत उठल्यानंतर जेवढे पाहुणे मंडळ जमले तेवढे पळून जातात, कोणी तिथं थांबलं नाही. मग बाळोबा तेली म्हणजे संताजी महाराजांचे चिरंजीव, त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रेताचं रक्षण करावं. आणि रक्षण करत असताना मध्यरात्रीच्या वेळी या नामाच्या जोरावर भगवान श्री तुकोबारांनी वैकुंठावरून मृत्यू लोकात यावं. संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी तुकोबारांना प्रश्न विचारला जातो बाळोबा तेलींमार्फत, नेमकं तुम्ही आले तरी कशासाठी? तेव्हा श्री तुकोबाराय सांगतात, चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे. तीन मुष्टी मृत्तिका देख, तेव्हा लोपविले मुख. कशासाठी आलो आम्ही? आलो म्हणे तुका संतु न्यावया विष्णू लोक. ही नावाची ताकद आहे. अजून काय काय होतं नामाने? सावतोबा सांगतात, नामाने काय होत नाही. अहो, नामानेच कधी काळाच्या माथ्यावर सोटा मारता येतो. हाच नामाचा अधिकार सावता महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. नामाची या वेळे हो नभीभू सर्वथा नाम
कळी काळाचे माथा सोटे मारू. नामाच्या बळावर संतांनी काय केलं सावता महाराज सांगतात. कळी काळाच्या माथ्यावर सोटा मारला. फक्त तुम्ही आता सोटा लक्षात ठेवा. काय 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 सोटा मारे कळी काळाच्या माथ्यावर. कशाच्या बळावर? नामाच्या बळावर. नामाच्याच बळावर श्री तुकोबरांनी कळी काळाच्या माथ्यावर सोटा मारला. काय नाव तुकोबरांच्या मुखामध्ये? एवढं नाव. किती नाव? माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा. कळी काळाचे माता सोटे मारू. कशाच्या बळावर? नामाचे बळे. न भेऊ सर्वता. हो कुठे संत घाबरले नाही नामाच्याच बळावर. ऐका, नामाच्याच बळावर संतांनी कळी काळाच्या माथ्यावर काय मारला? बोला हो, काय मारला? सोटा तर म्हणा. काय मारला? सोटा मारला. हा सोटा म्हणजे काय? कळी काळ संत जिंकले. आता संत कळी काळ जिंकले म्हणजे काय? अहो संतांनी त्यांच्या मर्जीनेच आपला देह ठेवला. म्हणजे ज्ञानोबा सांगतात, का झाकल्या गटीचा दिवा नेनोजी काय झाले तेव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. संतांचा अधिकार एवढा मोठा ठरला. ऐका, मग खरंच संतांच्या कीर्तनामध्ये देव आला का? हो, संतांच्या कीर्तनामध्ये देव आला. किंबहुना फक्त देव आला नाही, अहो संतांचा अधिकार एवढा मोठा आहे. किती मोठा अधिकार? फिरविळे देऊळ जगा माझी ख्याती. अहो नामदेवा हाती दूध प्याला. काय संतांचा अधिकार? अहो साक्षात पंढरपूरच्या पंढरीनाथाने नामदेवरांच्या कीर्तनात यावं आणि कीर्तनात येऊन काय करावं? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 ओ जनी म्हणे मन देवा बोला बंद. जनी म्हणे दान देवा बोला बंद. जनी म्हणे नाम देवा बोला बंद. जनी म्हणे नाम देवा बोला बंद. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 फक्त देव नाचला नाही हो. नाचत असताना देवाने काय काय प्रक्रिया केली? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई बोली ऐशे कबीर. आज नामदेवरांच्या कीर्तनात देव नसतो. फक्त ऐका, जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात देव आला. आल्यानंतर सुद्धा जगद्गुरु तुकोबारांना समजलं नाही देव वैकुंठीचा देव आणूया कीर्तने. संतांनी देव कीर्तनात कसा आणला? अहो संतांनी देव कीर्तनात आणला म्हणजे काय? देव स्वतः त्यांच्या कीर्तनात आला. कसा आला सांगतो ऐका. भगवान श्री तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी, तुकोबारांचे सर्वात आवडते जवळचे पखवाज वादक, त्यांचं नाव सोनबा ठाकूर. भगवान श्री तुकोबारांचे एवढे आवडते पखवाज वाजवणारे सोनबा ठाकूरांनी जर पखवाजावर थाप टाकली तर बसणाऱ्या समाजाची समाधी लागत होती. आता तुमची समाधी लागली, पण तुमची समाधी ती समाधी नाही, तुमची झोपेची समाधी. पण ऐका, तशी समाधी लागत नव्हती. थाप टाकल्यानंतर बसणाऱ्या समाजाची समाधी लागत असणाऱ्या सोनबा ठाकूरांचा अधिकार काय? ज्या कीर्तनामध्ये सोनबा ठाकूर पखवाज वाजवायला नाही त्या कीर्तनामध्ये श्री तुकोबारांचं मन लागत नव्हतं. एवढा अधिकार सोनबा ठाकूरांचा. सोनबा ठाकूरांचं गाव पुणे जिल्ह्यामधलं लोहगाव. ऐका, वैकुंठीचा देव आणूया कीर्तने. कसा देव कीर्तनात आला? ज्या वेळेस लोहगावच्या सोनबा ठाकूरांच्या गावी देहूगावच्या श्री तुकोबारांची कीर्तन सेवा, तुकोबाराय देहू गावावरून लोहगावला आले. येता क्षणी, पाय ठेवता क्षणी पहिला प्रश्न विचारला, माझा सोनबा कुठे गेला? माझा सोनबा कुठे गेल्यानंतर रामेश्वर शास्त्रीने उत्तर द्यावं, महाराज तुमचा सोनबा तापाने फणफणलेला आहे, आज तो कीर्तनाला येऊ शकणार नाही. तुकोबारांचे डोळे पाणवले. पाणवलेल्या डोळ्यांनी तुकोबारांनी सांगावं, माझा सोनबा कीर्तनाला नाही, पण मर्यादित कीर्तनाची वेळ जवळ आली. कीर्तनाला प्रारंभ झाला.
प्रारंभ झाल्यानंतर तुकोबाराय कीर्तनाच्या ठिकाणी आले. बरगतचा समाज बसलेला आहे. बसलेल्या समाजासमोर तुकोबारांनी कीर्तन प्रारंभ करावं. प्रारंभ करत असताना तुकोबारांनी विठ्ठल विठ्ठल नामस्मरणामध्ये कीर्तन प्रारंभ केलं. आणि हे कीर्तन प्रारंभ झाल्यानंतर स्वरूपात त्या ठिकाणी कीर्तनाचा नियम म्हणजे विनेकऱ्याने यावं आणि तुकोबारांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. तुकोबारांनी सुद्धा विनेकऱ्याच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर पखवाजावरती थाप पडली. ही थाप ऐकल्यानंतर कधी डोळ्याने उघडून बघणारे तुकोबाराय कीर्तनामध्ये आपला एक डोळा उघडून पाहता तर काय, जे सोनबा ठाकूर तापाने फणफणले होते ते सोनबा ठाकूर तुकोबारांना पखवाज वाजवताना दिसले. आता त्यांना पाहिल्यानंतर आनंद झाला. आनंद झाल्यानंतर मोठ्या आनंदामध्ये लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने भगवान श्री तुकोबारांनी आनंदात कीर्तन केलं. कीर्तन केल्यानंतर सोनबा ठाकूरांनी विनेकऱ्याचे दर्शन झाल्यानंतर तुकोबारांच्या जवळ यावं. आपली अंगावरची घोंगडी डोक्यावरची पगडी बाजूला केल्यानंतर 2 पावलं पुढे आले आणि श्री तुकोबारांच्या चरणावर नतमस्तक होणार. तेवढ्याच तुकोबारांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. भगवान श्री तुकोबारांनी मनामध्ये विचार करावा, आज माझ्या सोनबाने आज माझ्या लेकाने एवढा गोड पखवाज वाजवला म्हणून वरती हात करून शाबासकीची थाप दिली. पण ऐका मंडळी, ती थाप सोनबा ठाकूरांच्या पाठीवर न पडता ती थाप जमिनीवर पडली. तर जमिनीवर थाप पडल्यानंतर बसणाऱ्या समाजाची डोळ्याची पापणी मिटेपर्यंत इथं काय घडलं हे कोणाला समजलं नाही. पण कीर्तन संपलं. संपल्यानंतर रामेश्वर शास्त्रींना तुकोबारांनी पहिला प्रश्न करावा, शास्त्रीजी, माझ्या सोनमाने माझ्या लेकाने आज गोड पखवाज वाजवला परंतु शाबासकी घेण्या इतकी वेळ त्याच्याकडे शिल्लक नव्हती, नेमकं तो गेला तरी कुठे? भगवान श्री तुकोबारांची आज्ञा म्हणून रामेश्वर शास्त्रीने दर मजर करत करत सोनबा ठाकूरांच्या घरी यावं. दरवाजा वाजवावा. दरवाजा उघडण्यात आला. बघता तर काय, तापाने फणफणलेले सोनबा ठाकूर पलंगावर पडलेले आहेत. हातामध्ये नामस्मरणाची माळ आहे. नामस्मरण करत असताना विठ्ठल विठ्ठल नाही नाही नाही, वासुदेव हरी मुळीच नाही, रामकृष्ण हरी अजिबात नाही. तर सोनबा ठाकूरांनी हातामध्ये माळ घेऊन नामस्मरण करावं. काय, तुकाराम तुकाराम तुकाराम. ही सोनबा ठाकूरांची अवस्था यावेळेस रामेश्वर शास्त्रींनी पाहिली. रामेश्वर शास्त्रींनी मोठ्या आवाजात विचारावं, सोनबा, पखवाज वाजवण्यासाठी आता इतक्या वेळापासून तुकोबारांच्या कीर्तनात होता, पण तुकोबारांची थाप घेण्या इतकीची वेळ तुझ्याकडे शिल्लक नव्हती, नेमकं तू गायब झाला तरी कुठे? त्यावेळेस दबदबक्या आवाजामध्ये सोनबा ठाकूरांनी रामेश्वर शास्त्रींना सांगावं, शास्त्रीजी, माझ्या श्रीगुरूंचं कीर्तन माझ्या लोहगाव मध्ये आणि मला माहिती नाही माझ्यासारखा पापी आपल्या लोहगावमध्ये दुसरा कोणीच नाही. हे शब्द रामेश्वर शास्त्रींनी ऐकले. पायाखालची जमीन सरकली. तापाने फणफणलेला सोनबा ठाकूर खांद्यावर उचललेत आणि उचलल्यानंतर जिथे तुकोबाराय बसले तिथे सोनबा ठाकूरांना उभा केलं. सोनबा ठाकूर काही बोलणार तेवढ्यात तुकोबारांनी विचारलं, सोनबा, तापाने फणफणलेला होता काल, पण पखवाज कीर्तनात तू वाजवत होता, शाबासकी घेण्या इतकी वेळ तुझ्याकडे शिल्लक नव्हती, नेमकं तू गेला तरी कुठे? त्यावेळेस भगवान श्री तुकोबारांना सोनबा ठाकूरांनी उत्तर द्यावं, महाराज, मी तुमच्या कीर्तनाला पोहोचलोच नाही. आता हे शब्द ऐकल्यानंतर तुकोबारांच्या पायाखालची जमीन सरकले. तुकोबारांच्या पायाखालची जमीन सरकता क्षणी रामेश्वर शास्त्री आणि तुकोबारांची नजर एक व्हावी आणि नजर एक झाल्यानंतर रामेश्वर शास्त्रींनी सांगावं, महाराज, देहू गावच्या तुकोबारांचं कीर्तन लोहगावमध्ये चालत असताना लोहगावच्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवण्यासाठी लोहगावचा सोनबा ठाकूर नाही तर पखवाज वाजवण्यासाठी साक्षात पंढरपूरचा मालक आला. याला म्हणावं नामाचा महिमा आणि वैकुंठीचा देव आणूया कीर्तने. विठ्ठला विठ्ठला वैकुंठीचा देव कीर्तनात आला तरी कसा? एकाच कारणामुळे, विठ्ठल गावुनी नाचू रंगे नाचू रंगे, विठ्ठल गावुनी नाचू नाचू रंगे, विठ्ठल गावुनी नाचू नाचू रंगे, विठ्ठल गावुनी नाचू. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा
कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तन आनंद गवाणे विठ्ठल गावोनी नाचू रंगी विठ्ठल गावोनी नाचू रंगी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तन अनुया वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचू रंगी विठ्ठल गावोनी नाचू रंगी आणि मग वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. बरं आहे का? मग या वैकुंठाच्या देवाला भगवान श्री तुकोबारांनी आधी करून संतांनी वैकुंठाच्या देवाला कीर्तनात आणलं. मग हा अधिकार संतांना प्राप्त झाला फक्त एकाच कारणामुळे नामाचे बळे. हा अधिकार प्राप्त झाल्यानंतर काय होतं? नामाचे बळे न भिवू सर्वता. नामाचे बळे वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. नामाच्याच बळावर संत काय काय करू शकतात ऐका. नामाच्या बळावर काय होतं भगवान श्री तुकोबारांनी सांगावं. नामाच्याच बळावर राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा. नामाच्या बळावर काय होतं ऐका. नामाच्या बळावर एक गोष्ट होती काय? चिंता करे सो मिले बिमारी और चिंतन करे सो मिले बिहारी. कशाने? नामाच्याच बळावर. नामाच्या बळावर काय काय होतं ऐका. श्रवण मनन करिता कर्माशी झाली या विगुणता बांधक नवे माझ्या भक्ता कर्म किंकरिता त्या नाही. काय काय होतं नामाच्या बळावर ऐका. नामाच्याच बळावर नामस्मरणाच्याच बळावर गवळणींनी श्री तुकोबारांच्या मुखारविंदे आलेल्या वेद स्वरूपांनी सांगावं. या गवळणींनी नामाच्या भक्तीला अनुसरून देवाला जवळ केल्यानंतर सांगावं. देवा जळो आता संसारू कै शेवट बुरे जळो आता संसारू कै शेवट बुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव जुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव जुरे. आता काय करू सांगा ओ मज भेटेल पैसा. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा ओ मज भेटेल आता काय करू सांगा तो मज ऐका. नामाच्याच बळावर भक्तीच्या माध्यमातून गवळणींनी देवाला सांगावं. देवा आमचा संसार जळून राग झाला तरी आम्हाला त्याची चिंता नाही. श्री गुरु बोधेबाबांच्या चालीमध्ये ऐका. लावी ती उशिरा बहुडी ती बोढा लावी उसा कर दे लावी ती उशिरा बहुडी ती बोढा लावी ती उशिरा बहुडी ती बोढा सांभाळीता सांग सांग दुःख पावले पीडा सांभाळीता सांग सांग
दुःख पावले पीडा आता काय करू सांगा हो मज भेटेल देवा आता काय करू सांगा हो मज भेटेल हो मज भेटेल भक्तीच्या जोरावर आणि नामाच्या जोरावर नामाच्या बळावर काय काय होऊ शकतं ऐका. नामाच्या बळावर संतांची भेट झाल्यानंतर प्रत्येक स्वरूपात संतांनी देवासोबत जर भांडण जरी केलं तरी ते भांडण आमच्या देवाने हसत ऐकावं आणि हसत ते श्रवण करून नंतर त्याचं उत्तर द्यावं. हे कशाच्या जोरावर? भक्तीच्या नामाच्या जोरावर ना हो. काय केलं जनाबाईंनी? देवासोबत भांडण केलं. काय भांडण केलं? जनाबाईंनी देवाला सांगावं, देवा धुंद झाला तुझा दरबार झालं तुझा दरबार. जनाबाईंनी सांगावं, देवा नेमकं काय ज्ञानेवाडा चुकला तुझा? ऐका सांगतो तुम्हाला. तो जनाबाईंनी सांगितला तोच. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. बोला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार काय देवाला सांगावा देवा हे भक्तीच्या जोरावर. काय पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्रीत भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा
दरबार. हे संतांच्या अधिकाराला गेल्यानंतर संत आपल्याला सांगतात. म्हणून ऐका, जास्ती वेळ तुमचा घेत नाही, कारण की तुमचा वेळ घेतल्यानंतर माझा वेळ केव्हा जाईल मला समजणार नाही. ऐका, फक्त 10 गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवाव्या. त्या 10 गोष्टी कुठल्या? बघा, सरकारचं दिलेलं पुरत नाही, आई बापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, सत्य कधी डरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला कधी जिरत नाही, आणि समुद्र कोणाकडनं कधी भरत नाही. आणि एवढं काही तुमच्या डोक्यात शिरत हे मला माहिती आहे. म्हणून ऐका, संतांचा अधिकार किती आहे. नामाचे बळे न बेऊ सर्वता. हे नाव मुखामध्ये घेतल्यानंतर संत सांगतात, नाव मुखामध्ये घ्या. काय होतं? कळी काळाचे माता सोटे मारू. हे कोणी सांगितलं? संत शिरोमणी सावता महाराजांनी. सावता महाराज सांगतात, वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचू रंगी, विठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई, जय 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 ठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय 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 ठोबा रखुमाई, जय 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 ठोपार कुमार, जय जय विठोबा रखुमाई, ठोपार कुमार, जय जय विठोबा रखुमाई, ठोपार कुमार, विठोबा रखुमाई, हरे नामदेव भगवान जय ठोपार कुमार, विठोबा रखुमाई, संत शिरोमणी सावतांनी सांगितलं, वैकुंठीचा देव कीर्तनात आल्यानंतर सुखाचा सोहळा करून दिवाळी. प्रेमे वनमाळी चित्ती धरू, चित्तामध्ये देव विराजमान करणारे फक्त संत शिरोमणी सावतोबा आहेत. अशा संतांचा अधिकार संत शिरोमणी सावता महाराजांनी प्रत्येक सामान्य जीवाला एक उपदेश केलाय. तुमच्या संसाराचा मार्ग तर तुम्हाला परमार्थापर्यंत पोचवेल का नाही माहिती नाही, पण सावतोबांनी एक भक्तीचा मार्ग धरायला सांगितला. तो भक्तीचा मार्ग धरल्यानंतर तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. त्याच भक्तीच्या मार्गाला स्वरूपाला अनुसरून सावतोबा सांगतात. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्ती द्वारा ओळंगती. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचो रंगी. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करत असताना एकदा सर्वांनी हात जोडा बरं. मी तुम्हाला हात जोडायला लावतोय, तुम्ही हात वरती करतायत. वा 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 वा, म्हणजे तुम्ही किती झोपे ते मला कळलं. आता परत वरती हात करा. ऐका, संतांच्या नावाचा अधिकार एवढा मोठा. अहो सर्वांनी उंच करा हो हात, कॅमेऱ्यामध्ये हात दिसले पाहिजे सर्वांचे. हा ऐका, संतांचा अधिकार एवढा मोठा आहे. मग त्या संतांनी जे नाव मुखामध्ये धारण केलं, आपण पुन्हा त्या संतांचं नाव मुखामध्ये धारण करून या देहाची पवित्रता टिकवून ती पवित्रता कशी वाढवेल याचा आपण 2 मिनिटासाठी त्या संतांच्या नामस्मरणाने जयघोषाने आनंदाने आपण ते नामस्मरण धारण करू. आधी शक्ती मुक्ताबाई की, संत शिरोमणी सावता महाराज की, सद्गुरु जोग महाराज की.
सर्वांनी माझ्या पाठीमागे फक्त एक टाळी वाजवायची. एक वा 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 वा. एक नामस्मरण सर्वांनी करायचं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हात वरती करून एक टाळी वाजवा. एक